नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये कुकूडाज व्लॉग. हे बघा, आज मैत्रिणींनो मी बनवत आहे चिकन करी, चिकन रस्सा. ज्यासाठी मी आधीच मिक्सरमध्ये 4 जणांची भाजी करण्यासाठी 5 मध्यम आकाराचे कांदे, कोथिंबीर, लसूण, आलं आणि थोडंसं खोबरं छान तेलामध्ये भाजून मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे. आता बघा, मी फिक्कट चिकन शिजवून घेतलेलं आहे आणि गंजामध्ये मी तेल टाकून त्यामध्ये तो जो मी मिक्सरमध्ये बनवलेला होता मसाला तो टाकून घेतलेला आहे. आता बघा, तेलामध्ये छान मसाला होत आहे. त्यामध्ये मी आता लाल तिखट ॲड केलेलं आहे. 5-6 चमचे लाल तिखट ॲड करून नंतर मी त्यामध्ये थोडीशी हळद ॲड केलेली आहे. हे बघा, इथे मी थोडासा गरम मसाला ॲड करत आहे. तुम्ही पाहू शकता मैत्रिणी. आणि थोडासा मी इथे चिकन मसाला टाकलेला आहे. हे बघा, थोडीशी धनिया पावडरसुद्धा मी इथे ॲड करत आहे. यामुळे भाजीला खूप छान चव येते. आता मी हा सगळा मसाला मिक्स करून घेत आहे. तुम्ही इथे पाहू शकता मैत्रिणी, छान भाजीसाठी मसाला तयार झालेला आहे. बघा, आता तेल सुटलेलं आहे छान. त्यामध्ये मी हे चिकन शिजवून घेतलेलं ॲड करत आहे. आता मी चमच्याने सगळं मिक्स करून घेत आहे रश्श्यामध्ये. अशा पद्धतीने पूर्ण फिरवून घेतल्यानंतर मी आता त्यामध्ये टाकणार आहे गरम केलेलं पाणी, जे मी लोखंडाच्या कढईमध्ये गरम केलेलं आहे. ज्यामुळे भाजी चिकन चवही जशी तशी राहते आणि कलरसुद्धा चेंज होत नाही. हे बघा, येथे मी गरम पाणी टाकून घेतलेलं आहे आणि छान थोडंसं आणखी पाणी मी ॲड करत आहे. छान रश्श्याला उकळी आल्यानंतर तुम्ही पाहू शकता किती सुंदर येथे कलर दिसत आहे आणि भाजीला पण खूप छान चव आलेली आहे. बघू शकता मित्रांनो. धन्यवाद. हे बघा, येथे मी थोडंसं मीठ ॲड करत आहे शेवटी. बघा, भाजीला खूप छान तरी आलेली आहे. नक्की बनवून बघा मैत्रिणींनो. धन्यवाद.